मी डॉक्टर प्रीती, एक होमिओपॅथिक डॉक्टर। आजचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। खरंच आजार मनातून सुरू होतात का? होमिओपॅथी शिकत असताना माझी एक गोष्ट लक्षात आली, दोन व्यक्ती सेम आजार पण रिकव्हरी वेगळी। कारण मनाची अवस्था। तुम्ही कदाचित यू कॅन हील युअर लाईफ या पुस्तकाबद्दल ऐकलं असेल। या पुस्तकामध्ये लुईस हे सांगतात की प्रत्येक आजारामागे एक इमोशनल पॅटर्न असतो। उदाहरणार्थ सततची भीती म्हणजेच पोटाचे आजार, राग दाबून ठेवणे म्हणजेच बीपी किंवा ॲसिडिटी आणि स्वतःला कमी समजणे म्हणजेच स्किन प्रॉब्लेम। तसं बघायला गेलं तर होमिओपॅथी हे सर्व गोष्टी आधीपासूनच मान्य करते। होमिओपॅथी फक्त आजार बघत नाही, होमिओपॅथी बघते तुमचं मन, मनाची अवस्था आणि तुमच्या रिॲक्शन्स। म्हणून तर होमिओपॅथिक केस टेकिंग घेताना आपण मेंटल सिम्पटम्सला जास्त महत्त्व देतो। आता फरक इतकाच आहे की यू कॅन हील युअर लाईफ म्हणजेच अफर्मेशन प्लस सेल्फ हिलिंग आणि होमिओपॅथी म्हणजेच पर्सनलाइज्ड मेडिसिन प्लस मेंटल हिलिंग। ओव्हरऑल झालं काय, थॉट प्लस मेडिसिन इज इक्वल टू डीप हिलिंग। हा व्हिडिओ ट्रीटमेंटसाठी नाही तर अंडरस्टँडिंगसाठी आहे। आपण जर आजार हे शारीरिक आहेत या दृष्टिकोनातून क्युअर करायचा प्रयत्न केला तर हिलिंग इनकम्प्लीट राहते। या चॅनलवरती आपण अवेअरनेस, कन्सेप्ट आणि अंडरस्टँडिंग याच्यावरती चर्चा करणार आहोत। तर सबस्क्राईब करा, कारण की हिलिंग ही समजून घेणे इथूनच सुरू होते। धन्यवाद।